नमस्कार. आज आपण पाहूया महिलांसाठी किचनमध्ये नक्कीच उपयोगी पडतील अशा किचन टिप. 1. दिवसभरात आपण जेव्हा कधी चहा बनवतो त्यानंतर राहिलेला चहा पावडर आपण फेकून देतो. तो फेकून न देता परत गाळणीतून धुवून घेऊन झाडाच्या कुंडीत टाका. हे उत्कृष्ट खत म्हणून काम करते. 2. ग्रेव्हीसाठी आले लसूण पेस्ट तयार करताना लसणाचे प्रमाण नेहमी 60% आणि आले 40% असावे, कारण आल्याची चव जास्त स्ट्रॉंग असते. 3. भाज्या, सलाड इत्यादी जेवढ्या लहान आकारात कापून घेऊ तेवढा त्यांचा पौष्टिकपणा म्हणजेच त्यांचे पौष्टिक मूल्य कमी होते. 4. कोणत्याही भाजीत वाटण टाकताना जर वाटणात खोबरे असल्यास जास्त वेळ ते वाटण तेलात परतत राहू नये. 5. दही सेट करताना दुधात ओल्या खोबऱ्याचा छोटा तुकडा घातल्यास दही चांगले जमते आणि 2-3 दिवस चांगले ताजे राहते, जास्त आंबट होत नाही. 6. जर तुम्ही रात्री हरभरा, चणे किंवा राजमा इत्यादी कडधान्य भिजवायला विसरला असेल तर काही हरकत नाही. सकाळी गरम पाण्यात 1-1.5 तास भिजत ठेवा आणि उकळत असताना त्यात 2 अख्ख्या सुपाऱ्या टाका, म्हणजे कडधान्य चांगले शिजेल आणि नंतर त्या सुपाऱ्या काढून घ्या. 7. भाजीमध्ये मीठ जास्त पडले असेल किंवा भाजी खूप तिखट झाली असेल तर ते प्रमाण कमी करण्यासाठी किंवा ती भाजी संतुलित करण्यासाठी क्रीम म्हणजेच मलाई, दही किंवा फ्रेश क्रीम वापरा. तसेच तिखटपणा कमी करण्यासाठी 1 चमचा साजूक तूप टाकले तरी भाजीचा तिखटपणा लगेच कमी होतो. नक्की करून पहा. 8. अनेकदा कुकर एकसारखा लावल्यामुळे आतून पूर्णपणे काळा होतो. त्याला काळे डाग पडतात. असे डाग आणि काळेपणा घालवण्यासाठी एक सोपी ट्रिक म्हणजे कुकरच्या तळाशी खाली पाण्यात लिंबाचे तुकडे कट करून टाकून कुकरमध्ये पाणी घालून वाफ काढू शकता. सगळे काळे डाग निघून जातात. 9. कधीकधी घरी बनवलेली बिस्किटं जास्त कडक झाल्यास बिस्किटं ठेवलेल्या डब्यात ब्रेडच्या 2-3 स्लाईस ठेवाव्यात. ब्रेड कडक होतो आणि बिस्किटे मऊ होतात. 10. पालेभाज्या बनवताना कायम लोखंडाच्या कढईत पाणी न घालता बनवाव्यात. त्यामुळे भाजीतील जीवनसत्व जात नाही आणि लोखंडाच्या कढईत बनवल्यामुळे मुबलक खनिजे मिळतात. 11. पालेभाजीबरोबर नेहमी बटाटे शिजवा व अशी भाजी व त्यातील बटाटे खूप छान लागतात. हे बटाटे लहान मुलेही आवडीने खातात. 12. पालेभाज्या किंवा कोथिंबिरीची पाने काढून हवेवर ठेवावी. ओलावा गेल्यावर हवाबंद डब्यात ठेवून ती फ्रीजमध्ये ठेवावी. चांगली 10 दिवस टिकतात. 13. रव्याला लवकर कीड लागते तर ती लागू नये यासाठी तो फ्रीजमध्ये ठेवावा किंवा फ्रीज नसल्यास रवा भाजून ठेवावा, जास्त काळ टिकतो. 14. कोणत्याही पदार्थाच्या सजावटीसाठी वापरायची कोथिंबीर, भाज्यांचे काप इत्यादी साधारणपणे आधी कापून ठेवले जातात, पण त्यामुळे त्यांचा टवटवीतपणा कमी होतो व ते शिळे दिसू लागतात. म्हणून सजावटीच्या या गोष्टी अगदी ऐनवेळी कराव्या. 15. टोमॅटो सूप बनवताना त्यात 1 हिरवी मिरची, 1 लसूण, 1 लवंग आणि आल्याचा तुकडा उकळताना घाला. सूप खूप स्वादिष्ट होते. 16. फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी चिकन, मटण, मासे नीट धुवून घ्या. तसेच त्यांना वेगवेगळ्या हवाबंद पॅकेटमध्ये किंवा भांड्यात ठेवा. 17. भाजी शिजवताना त्यात आवश्यक तितकेच पाणी घाला. 18. हिरव्या भाज्या झाकून शिजवा जेणेकरून त्यातले जीवनसत्व नष्ट होणार नाही. 19. सुके खोबरे अधिक काळ टिकवण्यासाठी मिठाच्या पाण्यात धुवून कडक उन्हात वाळवावे. खोबरे पांढरं शुभ्र राहते आणि कुबट वास येत नाही. 20. मूग, मटकी ही कडधान्य 8-10 दिवस ऊन दाखवले तरी ती लवकर खराब होतात. यासाठी वाळवताना त्यांना थोडा चुना लावावा. 1-2 महिन्याने पुन्हा ऊन दाखवावे. असे केल्यास ही कडधान्य लवकर कीड लागत नाही. 21. कडधान्य भिजत घालण्यापूर्वी आधी ते व्यवस्थित धुवून घ्यावे, म्हणजे त्यावरील रासायनिक पदार्थ व्यवस्थित धुवून निघून जातील. त्यानंतर जेवढे कडधान्य हवे असेल त्याच्या दुप्पट पाणी घालून ते 12 तास भिजत ठेवावे. 10 ते 12 तास कडधान्य भिजवल्यानंतर दाणे छान फुलून येतात. यानंतर त्यातले पाणी काढून कडधान्य एका जाळीदार भांड्यात म्हणजेच चाळणीत किंवा फडक्यात बांधून लटकवून ठेवावे. चांगले मोड येतात. 22. गाजर पाण्यात उकळले तर त्यातील जीवनसत्व नष्ट होते, त्याऐवजी ते वाफवून घ्यावे. 23. कुकरची रिंग म्हणजेच रबर ही अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कुकर रिंग नीट नसेल तर कुकर चालत नाही. ती नीट बसणे महत्त्वाचे आहे. कुकरचा रबर किंवा रिंगमध्ये जर चुकूनही भेग पडली असेल तर किंवा कुठे कापली गेले असेल किंवा सैल झाले असेल तर तातडीने बदलणं आवश्यक आहे.
24. मोड आलेले कडधान्य म्हणजे स्प्राऊट जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी त्यात थोडासा लिंबाचा रस घाला आणि फ्रीजमध्ये ठेवा. 25. लोणची आणि भाज्यांमध्ये घरगुती तिखट घातल्याने चव आणि रंग चांगला येतो. 26. जर तुम्हाला देसी तूप जास्त काळ ताजे ठेवायचे असेल तर त्यात एक तुकडा सैंधव मीठ म्हणजेच रॉक सॉल्ट आणि गूळ घाला. 27. कोणत्याही पदार्थात मीठ जास्त झाले असेल तर ते कमी करण्यासाठी त्यात 1 चमचा फ्रेश क्रीम टाका. 28. डाळीत जास्त पाणी झाले असल्यास ते फेकून देऊ नका. त्याऐवजी ते पाणी भाज्या, सूप किंवा पीठ मळण्यासाठी इत्यादींमध्ये वापरा. 29. टोमॅटो सहज सोलण्यासाठी वरचेवर मधून कट मारून घ्या आणि तव्यावर किंवा मायक्रोवेव्हमध्ये 2-3 मिनिटे गरम करून घ्या. त्यावरची साल सहज निघते. 30. गॅसवरून उतरवून ठेवल्यानंतरही कढई, पॅन किंवा इतर भांडे गरम असल्यास त्यातील अन्न शिजत राहते. त्यामुळे अन्न, विशेषतः तांदळाचे पदार्थ जास्त शिजवू नये. पूर्णपणे शिजवण्यापूर्वीच ते गॅसवरून उतरून ठेवावे. असा हा महिलांसाठी उपयोगी किचन टिप्स, कुकिंग टिप्स व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.